आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलांच्या पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीला जोर। शेतकरी व मजूर उन्हाच्या झळा अंगावर झेलत कांदा काढणी सुरू। बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा 35 ते 40च्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे। कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही लाही होत असताना बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामाला वेग धरलाय। परिसरात वटार, चौधाने, कंदाने, विरगाव, वनवली, डोंगरेज, विंचुरे आदी गावात उन्हाचा चटका गेल्या 4 ते 5 दिवसापासून चांगलाच जाणवत आहे। रात्रीच्या वेळी थोडी थंडी, दिवसा कडक उन्हाचा चटका, वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे। जिल्ह्यात कांद्याचे आगार असलेल्या कसमादे परिसरात उन्हाची कांद्याची काढणी सुरू आहे। सुरुवातीला रोपाच्या तुटवड्यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आणि बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादनात घट निर्माण झाली। त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात घट होण्याचा अंदाज शेतकरी करत आहे। कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावर सोसत कष्ट करताना दिसतो। दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून तापलेली जमीन, त्यातून निघणाऱ्या तप्त झळा शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या अंगावर चटके देत आहेत। काढणीला आलेले कांदा पीक उन्हाच्या चटक्याने भाजू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व ऊसाच्या पाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत। तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेच चाळीत भरण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे। उन्हाच्या चटक्याने शेतातील पिकेही पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत। दिवसभर काम करताना स्वरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे, म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। 1 एकर कांदा लागवड ते काढणीपर्यंतचा अंदाजे खर्च: लागवड एकरी 12 ते 15,000, रासायनिक खते 8 ते 10,000, औषध फवारणी 8 ते 10,000, वातावरणानुसार निंदणी, तण काढणे 4 ते 5,000, पाणी देणे 10 ते 12,000, कांदा काढणी 12 ते 15,000। बाजारभाव नसल्याने साठवणुकीवर भर: जिल्ह्यातील कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते। कांदा पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत। कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड, खुरपणी, औषध फवारणी, काढणी, भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक होते। त्यात समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवल सुटत नाही। कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी केली जाते। मजुरीचे दाम दुप्पट झाले असून कांद्याचे पडलेले भाव असे असताना मजुरांना द्यायचे काय, आपल्या हातात राहणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वातावरणाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही। शिवरात्रीच्या वेळेस वारगी झाल्याने त्याचा परिणाम कांदा पिकावर झाला असून सरासरीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार व कांद्याची साईज बारीक राहणार, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी संतोष बागुल यांनी दिली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल।